निवडणुकांनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार. अजित पवार आणि शरद पवार यांचं पुन्हा एकदा मनोमिलन होणार. असे प्रश्न विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर पडले. बारामतीत पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्याच्या लढाईचा दुसरा अंक सुरू झालाय. ही लढत सुरू होताच पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का अशी कुजबूज सुरू झाली. पण ही चर्चा होण्यामागची नेमकी कारणं काय? अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात? सातत्याने अशा चर्चा का होत आहेत? याच प्रश्नांचा मागोवा या व्हिडिओतून घेणार आहोत. निवडणुकांनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात अशा चर्चा होण्यामागचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे रक्ताचं नातं समजलं जातं. शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंना शिवसेनेचं पक्ष, चिन्ह आणि नाव मिळालं. ही फूट राजकीय समजली जाते, पण पवार घराण्यातील फूट कौटुंबिक समजली जाते. अजित पवार हे शरद पवारांचे सख्खे पुतणे. काकांविरोधात जाहीर नाराजी व्यक्त करत त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे पुतण्याची नाराजी कधीही दूर होऊ शकते किंवा काका शरद पवार कधीही अजित पवारांना माफ करू शकतात असं बोललं जातं. याबद्दल स्वतः अजित पवारांनी एकदा बोलले होते की राजकारणात काहीही होऊ शकतं, त्यामुळे काका पुतण्या पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी कुजबूज सातत्याने ऐकायला मिळते. राजकारणातल्यांना सुद्धा अनेक कसलेले नटसम्राट आहेत. हे नाटकवाल्यांना सुद्धा मागे टाकतील असं नाट्य हे सार्वजनिक जीवनातील बेमालूनपणे रंगवत असतात आणि वठवत असतात. ह्याचा अनुभव तुम्ही अनेक वर्ष घेताय. दुसरा मुद्दा असा की आतापर्यंत शरद पवारांचं राजकारण फ्लेक्सिबल राहिले. त्यांनी राजकारणात टोकाचं वैर बाळगल्याचं दिसून येत नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार आणि भाजपचे आशिष शेलार एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. इंडिया आघाडीने गौतम अदानींना धारेवर धरल्यावरही पवार अदानींच्या भेटीगाठी झाल्याचं समोर आलंय. 2014 साली ही शिवसेना भाजप युती तुटल्यावर शरद पवार आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात आणि स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतात. निवडणुकांचा निकाल लागल्यावर पवारांचा देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष पाठिंबाही दिसून येतो. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार आता पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत असं बोलायचं धाडस कोणी करतानाही दिसत नाही. आता तिसरा मुद्दा पाहूयात. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी कित्येकदा उघडपणे पहाटेच्या शपथविधीवरून गौप्यस्फोट केलेत. पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्या आशीर्वादानेच झाला, पण नंतर शरद पवारांनी माघार घेतल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. बंडखोरी केलेल्या आमदारांसाठी आजही शरद पवार गटाचे दरवाजे उघडे असल्याचं दिसून येतं. बंडखोरी केलेल्या आमदारांना पुन्हा घर वापसी नाही, उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका शरद पवारांनी घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात का अशा चर्चा सातत्याने होतात. राजकारणात कधीही 2+2 4 होत नाहीत, ते कधी 5 होतात तर कधी 3. त्यामुळे निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पुन्हा अजित पवारांची घरवापसी झालीच तर नवल वाटून घेऊ नका. तुम्हाला काय वाटतं? खरंच पवार कुटुंबीय निवडणुकांनंतर एकत्र येऊ शकतात का? कमेंट करून नक्की सांगा.